नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदाच्या 620 पदांसाठी भरती निघालेली आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीची अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल। चला तर मग जाणून घेऊया काय आहे नवी मुंबई भरतीबद्दल। तर ही भरती नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निघालेली आहे। या भरतीद्वारे गट क आणि गट ड मधील विविध संवर्गातील पदे भरली जाणार आहेत। या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। इथे ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे आणि भरतीची जाहिरात ही 28 मार्च 2025 पासून आलेली आहे। अर्ज करण्यास सुरुवात 28 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहेत। तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 मे 2025। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 मे 2025 पर्यंत आपल्याला अर्ज करता येणार आहे। एकूण रिक्त जागा इथे 620 आहेत। रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या याबद्दल आपण जाणून घेऊया। रिक्त पदाचे नाव आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग, यासाठी 1 पद आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी 35 पदे आहे। कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग यासाठी 6 पदे आहे। उद्यान अधीक्षक यासाठी 1 पद आहे। सहाय्यक माहिती आणि जनसंपर्क अधिकारी यासाठी 1 पद आहे। वैद्यकीय समाजसेवक यासाठी 15 पदे आहे। डेंटल हायजिनिस्ट यासाठी 3 पदे आहे। स्टाफ नर्स, स्टाफ मिडवाईफ, जीएनएम यासाठी सर्वात जास्त पदे आहेत। 131 पदे इथे भरली जाणार आहेत। डायलिसिस तंत्रज्ञासाठी 4 पदे आहेत। सांख्यिकी सहाय्यकासाठी 3 पदे आहे। ECG तंत्रज्ञासाठी 8 पदे आहे। CSSD तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटसाठी 5 पदे आहे। आहार तंत्रज्ञासाठी 1 पद आहे। नेत्रचिकित्सा सहाय्यकसाठी 1 पद आहे। औषध निर्माता औषध निर्माण अधिकारीसाठी 12 पदे आहे। अशा प्रकारे एकूण 15 पदासाठी ही भरती होणार आहे आणि ह्या सर्व पदासाठी पात्रता काय लागणार आहे त्याविषयी पण आपण जाणून घेऊया। 15 नाही, एकूण 30 पदासाठी ही जागा भरली जाणार आहे। 16 नंबरचं पद आहे आरोग्य सहाय्यक महिला यासाठी 12 पदे आहे। बायोमेडिकल अभियंता सहाय्यकसाठी 6 पदे आहे। पशुधन पर्यवेक्षक यासाठी 2 पदे आहे। ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM साठी 38 पदे आहे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप यासाठी 51 पदे आहे। शस्त्रक्रियागृह सहाय्यकसाठी 15 पदे आहे। सहाय्यक ग्रंथपालसाठी 8 पदे आहे। वायरमनसाठी 2 पदे आहे। ध्वनिचालकसाठी 1 पद आहे। उद्यान सहाय्यकसाठी 4 पदे आहे। लिपिक टंकलेखकसाठी 135 पदे आहे। बघा, लिपिक टंकलेखनसाठी आणि GNM सर्वात जास्त पदे इथे भरली जाणार आहेत। लिपिक टंकलेखनसाठी 135 पदे आहे। लेखालिपिकसाठी 58 पदे आहे। शवविच्छेदन सहाय्यकसाठी 4 पदे आहे। कक्षसेविका आयासाठी 28 पदे आहे। कक्षसेवक वॉर्डबॉयसाठी 29 पदे आहे। आता इथे 29 पदांचे आपण विवरण समजून घेतले आहे। आता यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी लागणार आहे, त्याविषयी पण आपण जाणून घेऊया। बघा, पद 1 बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी यासाठी 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि तुमची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी झालेली पाहिजे। पद 2 साठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ज्यांच्याकडे आहे ते पद 2 साठी पात्र असणार आहे। पद क्रमांक 3 बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे। पद क्रमांक 4 आहे उद्यान अधीक्षक, यासाठी तुम्हाला
BSc हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर झालेलं पाहिजे, किंवा BSc बॉटनी झालेलं पाहिजे, किंवा फॉरेस्ट्री पदवी झालेली पाहिजे. त्याचबरोबर वनस्पती शास्त्रातील पदवी झालेली असेल तरी पण तुम्ही उद्यान अधीक्षक या पदासाठी अर्ज करू शकता. पद क्रमांक 4 आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी. यासाठी स्केल पण S14 आहे आणि 38,600 ते 1,22,800 इथे तुम्हाला पगार असणार आहे. सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी यासाठी तुमची पत्रकारिता व जनसंज्ञापन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ही पदवीमधील यामधील डिप्लोमा झालेला पाहिजे. म्हणजे जर्नलिझम मास कम्युनिकेशनमधील डिप्लोमा झालेला असेल आणि किंवा तुमचं पत्रकारिता जनसंज्ञापन यामधला डिप्लोमा असेल आणि 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदासाठी पात्र आहात. पद क्रमांक 6 आहे समाजशास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी. समाजशास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी हे पद आहे वैद्यकीय समाजसेवक. यासाठी तुम्हाला समाजशास्त्र शाखेतील पदव्युत्तर पदवी झालेली पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जर MSW झालेलं असेल आणि तुमच्याकडे 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही वैद्यकीय समाजसेवक या पदासाठी पात्र असणार आहात. त्यासाठी पण S14चा स्केल लागू आहे. 38,600 ते 1,22,800 एवढे इथे तुम्हाला पेमेंट असणार आहे. पद क्रमांक 7 आहे डेंटल हायजिनिस्ट. यासाठी S13चा स्केल आहे. 35,400 तुमचं पेमेंट असणार आहे. त्याचबरोबर 1,12,400 पर्यंत तुमचं स्केल वाढणार आहे. आणि यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे 12वी उत्तीर्ण, दंत आरोग्य तज्ञ परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. पद क्रमांक 8 आहे स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफ GNM. यासाठी S13चा स्केल आहे. 35,400 ते 1,12,400 अशी पदे इथे भरली जाणार आहे. आणि शैक्षणिक पात्रता BSc नर्सिंग झालेला आहे असेल किंवा तुमचं 12वी उत्तीर्ण प्लस GNM झालेलं असेल आणि 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही पद क्रमांक 8 स्टाफ नर्स GNMसाठी पात्र असणार आहात. पद क्रमांक 10 आहे सांख्यिकी सहाय्यक. यासाठी शैक्षणिक पात्रता सांख्यिकी पदवी लागणार आहे. त्याचबरोबर 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे काय प्राधान्य देण्यात येईल. पद क्रमांक 11 ECG तंत्रज्ञ. त्यासाठी तुमचं भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे. भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुमची पदवी झालेली असेल, म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ECG टेक्निशियन कोर्स झालेला असेल आणि 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही ECG तंत्रज्ञ या पदासाठी पात्र असणार आहात. पद क्रमांक 12 आहे CSSD तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट. यासाठी वेतन स्तर आहे S13. 35,400 ते 1,12,400 एवढी वेतन श्रेणी आहे. आवश्यक पदे इथे 5 भरली जाणार आहेत आणि शैक्षणिक पात्रता सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. पद क्रमांक 13 आहे मान्यताप्राप्त 13 आहे आहार तंत्रज्ञ. त्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड आणि न्यूट्रिशन विषयासह BSc पदवी झालेलं गरजेचं पाहिजे आणि किंवा न्यूट्रिशन व डायटिशियन या विषयावरील पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र असणार आहात. पद क्रमांक 14 आहे नेत्रचिकित्सा सहाय्यक. यासाठी S10चा स्केल लागू आहे. त्यामुळे इथे थोडे पेमेंट पहिल्या पदापेक्षा कमी आहे. 29,200 ते 92,300 एवढं असणार आहे. आणि यासाठी 1 पद आहे. आणि पात्रता काय लागणार आहे तर तुमचे 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि ITI इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स किंवा
पद क्रमांक 13साठी, 14साठी नेत्रचिकित्सा सहाय्यकसाठी तुमचं 12वी उत्तीर्ण ऑफ्थॅल्मिक असिस्टंट पॅरामेडिकल ऑफ्थॅल्मिक असिस्टंटचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची ऑप्टोमेट्री विषयातील पदवी किंवा डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहात. पद क्रमांक 15 औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी, यासाठी तुमचं बी फार्मा झालेलं पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. पद क्रमांक 16साठी आरोग्य सहाय्यक महिला हे पद आहे, 12वी उत्तीर्ण, 2 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 17 बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक, यासाठी 12वी उत्तीर्ण, ITI मेकॅनिकल आणि 2 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 18 पशुधन पर्यवेक्षक, पद क्रमांक 18 पशुधन पर्यवेक्षकासाठी पशुसंवर्धन डिप्लोमा आणि 12वी उत्तीर्ण, 2 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 19साठी ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ ANM साठी तुमचं 10वी उत्तीर्ण झालेलं पाहिजे आणि ANM झालेलं पाहिजे. पद क्रमांक 20साठी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप, यासाठी 12वी सायन्स उत्तीर्ण असेल तरी पण तुम्ही इथं अर्ज करू शकतात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी. पद क्रमांक 21 शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, यासाठी तुमचं 12वी उत्तीर्ण पाहिजे बायोलॉजीमध्ये आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. पद क्रमांक 22साठी सहाय्यक ग्रंथपाल बी लिप झालेलं पाहिजे. पद क्रमांक 23साठी वायरमन हे पद आहे, यासाठी तुमची 12वी उत्तीर्ण आणि NCVT ताडपत्री वायरमन हे झालेलं पाहिजे. पद क्रमांक 24 ध्वनिचालकसाठी 10वी पास असणे गरजेचं आहे. ITI रेडिओ TV मेकॅनिकलमध्ये ITI झालेला पाहिजे. पद क्रमांक 25 उद्यान सहाय्यक BSc हॉर्टिकल्चर झालेलं पाहिजे. ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी आणि वनस्पतीशास्त्रातील पदवी झालेला असेल तर तुम्ही उद्यान सहाय्यक ह्या पदासाठी पात्र असणार आहात. पद क्रमांक 26 आहे लिपिक आणि टंकलेखक, यासाठी तुम्ही कुठल्याही शाखेतील ग्रॅज्युएशन पदवी पूर्ण केलेली पाहिजे आणि मराठी टंकलेखन, इंग्लिश टंकलेखन, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट झालेलं पाहिजे. पद क्रमांक 27 आहे लेखालिपिक, यासाठी कोणत्याही शाखेतील तुमची पदवी झालेली असेल, तुम्ही कोणत्याही शाळेतली पदवीमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केले असेल आणि तुमचं मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्लिश 40 शब्द प्रति मिनिट असेल तर तुम्ही लेखालिपिक या पदासाठी पात्र असणार आहात. पद क्रमांक 28 आहे शवविच्छेदन मदतनीस, यासाठी तुमचं 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. यासाठी स्केल S1 आहे, 15,000 ते 47,600. कक्ष सेविका आया, पद क्रमांक 29 आहे कक्ष सेविका आया, यासाठी तुमचं 10वी उत्तीर्ण पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. पद क्रमांक 30 आहे कक्षसेवक वॉर्ड बॉय, यासाठी 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. यासाठी पण S1चा स्केल आहे, 15,000 ते 47,600. अर्ज हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. 11 मेपर्यंत या अर्ज भरणे सुरू असणार आहे आणि अर्ज फीस खुल्या प्रवर्गासाठी ही 1,000 रुपये असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी 900 रुपये असणार आहे. वयोमर्यादा मागासवर्गीयासाठी 5 वर्ष सूट आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असणार आहे. पगार तुम्हाला 15,000, कमीत कमी 15,000 एखाद्या पदाला आणि जास्तीत जास्त 1,32,000 रुपये आहे. जॉब लोकेशन नवी मुंबई हे आहे. अधिक माहितीसाठी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल. जाहिरातीसाठी तुम्हाला आणि ऑनलाईन अर्जासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.